नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण रिपीटेड अँड सायमल्टेनियस लिमिट्सच्या बाबतीत बघतो आहोत. एक्झाम्पल 1 असेल, शो दॅट रिपीटेड लिमिट्स एक्झिस्ट बट सायमल्टेनियस लिमिट डज नॉट एक्झिस्ट. रिपीटेड लिमिट म्हणजे काय, सायमल्टेनियस लिमिट म्हणजे काय, हे आपण क्रमवार बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण रिपीटेड लिमिटचा विचार करू. हे गिवन फंक्शन आहे एफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 मायनस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. रिपीटेड लिमिट काढायचं. रिपीटेड लिमिट काढत असताना आपण एक्झॅक्टली काय करतो, तर आपल्याला सांगितलेलं असतं एक्स वाय टेन्स टू 0 0. ह्याचा अर्थ सेपरेट आहे ना, एक्स टेन्स टू 0 वाय टेन्स टू 0, हा त्याचा अर्थ होतो. त्या पद्धतीनेच आपण पहिल्यांदा एक्स टेन्स टू 0चा वापर करायचा आहे, म्हणून लिहितानाच असं लिहिलं लिमिट वाय टेन्स टू 0 लिमिट एक्स टेन्स टू 0 ऑफ एफ एक्स वाय. हा क्रम बघ, हा वाय टेन्स टू 0 बाहेर आहे आणि पहिल्यांदा लिमिट ज्यावेळेस घेणार तर आपण ते एक्स टेन्स टू 0चं घेणार, म्हणून कंसात लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 मायनस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. तू विचार कर, एक्स टेन्स टू 0 म्हणलंय लिमिट, म्हणजे जिथं जिथं आपल्याला या फंक्शनमध्ये एक्स दिसेल तिथं आपण 0 लिहू शकतो. अंशामध्ये जर एक्स दिसतो तिथं जर 0 लिहिला तर हा गुणाकार झाला 0. जर हा गुणाकार 0 होतोय म्हणजे अंश 0 होतोय, तर छेदात काही जरी आलं तर काही फरक पडत नाही, शेवटी अंश 0 म्हणून 0. याचा अर्थ काय झाला, हा वाय टेन्स टू 0 बाहेर जसाच्या तसा आहे, एवढ्या याचं लिमिट आलं 0. इफ लिमिट वाय टेन्स टू 0 ऑफ 0 देन दिस इज 0. थोडक्यात हे लिमिट आलं 0. आता आपण क्रम बदलणार आहोत. मगाशी आपण इथं वाय टेन्स टू 0 एक्स टेन्स टू 0 असा क्रम घेऊन लिमिट काढलं होतं. आता आपण तोच क्रम उलटा केला. एक्स टेन्स टू 0 लिमिट वाय टेन्स टू 0. मग पहिल्यांदा हा लिमिट एक्स टेन्स टू 0 लिहून टाक. आता कंसामध्ये हा वाय टेन्स टू 0 एफ एक्स वाय म्हणजेच एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 मायनस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता इथं पण विचार कर, वाय टेन्स टू 0 म्हणलंय म्हणजे जिथं तुला वाय दिसत तिथं तू 0 लिहिणार, आणि इथं जर 0 लिहिलास तर हा गुणाकार झाला 0, आणि अंशात जर 0 आला तर छेदाचा विचार करायची गरज नाही, अंशात 0 म्हणून 0 लिहिला, आणि हा एक्स टेन्स टू 0 बाहेर जसाच्या तसा. याचा अर्थ असा झाला लिमिट एक्स टेन्स टू 0 ऑफ 0, याचं लिमिट 0. एक्स टेन्स टू 0 ऑफ 0 इज 0. आणि अशा रीतीनं आपण असं पाहिलं, हियर रिपीटेड लिमिट्स एक्झिस्ट अँड आर इक्वल टू 0. आपण रिपीटेड लिमिट काढलं, इथं काढलं 0 आला, इथं काढलं 0 आला, म्हणजे इक्वल टू 0 झालं. टू फाइंड सायमल्टेनियस लिमिट. आता आम्हाला सायमल्टेनियस लिमिट काढायचं आहे. कन्सिडर लिमिट अलॉंग द लाईन वाय इज इक्वल टू एम एक्स. म्हणजे आपण वायच्या जागी सबस्टिट्यूशन करणार आहोत एम एक्स. मग काय झालं बघा, लिमिट एक्स वाय टेन्स टू 0 0 ऑफ एफ एक्स वाय. या ठिकाणी हा जो वाय आहे, या वायच्या जागी तुम्ही एम एक्स सबस्टिट्यूट करणार आहात. आता जर इथं सगळीकडं एक्स वायची टर्मच नाही, याचा अर्थ तुम्हाला फक्त एक्स टेन्स टू 0 घ्यायचं, कारण इथं फक्त एक्सची टर्म, म्हणजे लिमिट एक्स टेन्स टू 0 लिहायचं ऑफ एफ ऑफ एक्स आणि एम एक्स. म्हणजे वायच्या जागी तू एम एक्स लिहिलेला आहेस, मग एक्स टेन्स टू 0 तू लिहिशील, मूळ फंक्शन जे होतं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, मग या वायच्या जागी जर आपण एम एक्स लिहिला तर एम एक्सचा स्क्वेअर होणार,
म्हणजे अंशामध्ये झाला एक्स स्क्वेअर इंटू एम एक्स स्क्वेअर अपॉन छेदामध्ये बी जिथं तुला वाय दिसेल त्या ठिकाणी तू एम एक्स लिहिणार आहेस. छेदात असं होतं एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 मायनस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, म्हणजे या दोन ठिकाणी वाय होता म्हणून मी इथं एम एक्स लिहिला. वाय रेस टू 4 चाच अर्थ एम एक्स रेस टू 4. या इथं वाय स्क्वेअर होता, वाय स्क्वेअर याचाच अर्थ एम एक्सचा स्क्वेअर. असं हे सबस्टिट्यूशन केलं. सबस्टिट्यूशन केल्यानंतर हा एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर होणार, म्हणजेच एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स रेस टू 4 होणार आणि हा एम स्क्वेअर जसाच्या तसा. छेदामध्ये काय घडेल, एम रेस टू 4 होईल, एक्स रेस टू 4 होईल. इथं एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर होईल एक्स रेस टू 4, म्हणजे इथं एक्स रेस टू 4, इथं एक्स रेस टू 4, इथं पण एक्स रेस टू 4 येणार छेदामध्ये. म्हणून आपण एक्स रेस टू 4 जर छेदामधून कॉमन काढला तर इथं उरेल 1, इथं उरेल एम रेस टू 4, इथं उरेल एम स्क्वेअर ओनली. अशा रीतीनं अंशातला एक्स रेस टू 4 छेदातला एक्स रेस टू 4 कट होतील आणि लिमिट एक्स टेन्स टू 0 ऑफ अंशामध्ये उरला एम स्क्वेअर एम रेस टू 4 पहिल्यांदा मायनस एम स्क्वेअर आणि प्लस 1. आता तुझ्या एक गोष्ट लक्षात येतं, लिमिट एक्स टेन्स टू 0 आहे पण इथं तर एकही एक्सची टर्म नाही ना अंशात ना छेदात. अशा वेळेस आपण काय म्हणतो की हे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचं लिमिट टेन्स टू काहीही असो शेवटी कॉन्स्टंटच राहतं. म्हणजे याचं लिमिट आलं एम स्क्वेअर अपॉन एम रेस टू 4 मायनस एम स्क्वेअर प्लस 1. यावरून काय झालं, यावरून आपण असं म्हणू शकतो दिस लिमिट विच डिपेंड्स ऑन एम. इकडे सगळीकडे एम आहे म्हणजे हे लिमिट एमवर डिपेंड आहे, एक्स आणि वायवर नाही. हेन्स सायमल्टेनियस लिमिट, जे लिमिट सांगितलं होतं एक्स वाय टेन्स टू 0 ऑफ एफ एक्स वाय डज नॉट एक्झिस्ट. ज्या अर्थी इथं काही निर्णयच घेता यायला तयार नाही, ह्याचं लिमिट सांगताच येणार नाही कारण ते एमवर डिपेंड आहे, म्हणजे ते लिमिट डज नॉट एक्झिस्ट. आता नेक्स्ट उदाहरण बघ, सेकंड सेम आहे. फाइंड रिपीटेड लिमिट्स अँड सायमल्टेनियस लिमिट इफ दे एक्झिस्ट. फंक्शन काय, एफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर वेन एक्स वाय इज नॉट इक्वल टू 0 0 आणि 0 वेन एक्स वाय इज इक्वल टू 0 0. आपण पहिल्यांदा सोल्युशनमध्ये रिपीटेड लिमिट्स पहिल्यांदा शोधून काढू. फंक्शन काय, एफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. रिपीटेड लिमिट काढण्याची ट्रिक तुम्हाला माहिती आहे. काय ट्रिक, पहिल्यांदा वाय टेन्स टू 0 लिही, लिमिट वाय टेन्स टू 0 लिमिट एक्स टेन्स टू 0. हा क्रम लक्षात घे कसा घ्यायचा, ऑफ एफ एक्स वाय. म्हणजे लिमिट वाय टेन्स टू 0 लिमिट एक्स टेन्स टू 0 एफ एक्स वाय काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग हा लिमिट वाय टेन्स टू 0 बाहेर ठेव, कंसाच्या आत लिमिट एक्स टेन्स टू 0 ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. याचा विचार कर. तुला एक्स टेन्स टू 0 म्हणलंय म्हणजे जिथं एक्स दिसतोय तिथं 0 भर. म्हणजे काय होईल, हा 0 मायनस वाय स्क्वेअर, हा 0 प्लस वाय स्क्वेअर, म्हणजे मायनस वाय स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. वाय स्क्वेअर जर कट केला तर फक्त -1 उरतो. म्हणजे हा लिमिट वाय टेन्स टू 0 बाहेर, याचं लिमिट काय झालं -1. म्हणून हे कॉन्स्टंट आहे
वाय टेन्स टू झिरो आपण म्हणतोय, पण इथं वायची टर्मच नाही, म्हणजे कॉन्स्टंट. आणि जर हे कॉन्स्टंट आहे ते जसं तसं राहील. मग काय म्हणशील, लिमिट y टेन्स टू झिरो ऑफ -1 इज -1. थोडक्यात या क्रमाने घेतल्यानंतर या fxyचं लिमिट आलं -1. आता आपण हा क्रम बदलतो हे तुला माहिती आहे. रिपीटेड लिमिटमध्ये पहिल्यांदा y टेन्स टू झिरो, x टेन्स टू झिरो असा क्रम घेतल्यानंतर उलट क्रम करायचा. x टेन्स टू झिरो, y टेन्स टू झिरो असं म्हणायचं. मग लिमिट x टेन्स टू झिरो, लिमिट y टेन्स टू झिरो ऑफ fxy इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू झिरो, लिमिट y टेन्स टू झिरो fxy म्हणजे x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर दॅट इज इक्वल टू हा x टेन्स टू झिरो बाहेर आणि हे कंसाच्या आत लिमिट y टेन्स टू झिरो ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता याचा विचार कर. याचा विचार करत असताना लिमिट y टेन्स टू झिरो जर म्हटलंय तर यामध्ये जिथं तुला y दिसतो तिथं झिरो लिही अंशात आणि छेदात. म्हणजे उरेल काय, अंशामध्ये उरेल एक्स स्क्वेअर, छेदामध्ये पण उरेल एक्स स्क्वेअर. आणि एक्स स्क्वेअर कट केला तर भागाकार येणार 1. सो लिमिट एक्स टेन्स टू झिरो याचं लिमिट आलं 1. परत हे कॉन्स्टंट आहे. लिमिट एक्स टेन्स टू झिरो ऑफ 1 इज 1 बिकॉज ऑफ कॉन्स्टंट. आता मगाशी तू हे लिमिट घेऊन काढलं होतं तर -1 लिमिट आलं. आता +1 आलं. मग काय म्हणणार आपण, हे रिपीटेड लिमिट एक्झिस्ट आहेत पण सारखे नाहीत असं तू म्हणशील. इथं -1 आहे, इथं +1 आहे, म्हणजे लिमिट एक्झिस्ट आहे पण सारखे नाहीत. मग तसं नाहीत. हिअर रिपीटेड लिमिट्स एक्झिस्ट बट दे आर नॉट इक्वल. आता आपण सायमल्टेनियस लिमिट काढू. आता सायमल्टेनियस लिमिट काढत असताना मी तुला बोललो होतो की काहीतरी कर्व, काहीतरी पाथ, काहीतरी लाईन मानायची. आपण घेतली y इज इक्वल टू mx ही लाईन. मग आता y इज इक्वल टू mx लाईन घेतल्यानंतर याचा अर्थ असा झाला की yच्या जागी mx लाईन. मगाशी पण आपण असंच केलं. मग काय झालं, लिमिट एक्स वाय टेन्स टू झिरो झिरो ऑफ fxy ह्या yच्या ठिकाणी तू mx लिहिणार. आणि इथं वायची टर्म उरली नाही म्हणून आता तो y टेन्स टू झिरो म्हणायची गरजच नाही, डायरेक्ट x टेन्स टू झिरो म्हणायचं. हेही एक लक्षात ठेव. सायमल्टेनियस लिमिटमध्ये जेव्हा सबस्टिट्यूशन करतात तेव्हा एक्सची टर्म आहे फक्त, वायची टर्मच नाही, म्हणून y टेन्स टू झिरो म्हणायची काही गरजच नाही. मग आता हेच yच्या जागी mx लिहिल्यावर आपण कसं लिहिलं, लिमिट x टेन्स टू झिरो ऑफ fx mx. मग लिमिट x टेन्स टू झिरो, जिथं जिथं तुला मूळ फंक्शनमध्ये y दिसेल तिथं आता mx भर. मूळ फंक्शन असं होतं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. मग आता yच्या जागी जर mx लिहायचं तर वाय स्क्वेअर काय होईल, एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर. छेदात पण इथं y होतं, वायचा स्क्वेअर. मग वायचा स्क्वेअर म्हणजे एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर असं होईल. मग या दोघातून अंशातून आणि छेदातून आपण एक्स स्क्वेअर जर कॉमन काढला तर तू असं लिहिशील लिमिट एक्स टेन्स टू झिरो एक्स स्क्वेअर कंसात हा एक्स स्क्वेअर कट झाल्यावर 1 मायनस एम स्क्वेअर 1 प्लस एम स्क्वेअर. मग हे कॉन्स्टंटचं लिमिट हेच असतं. कॉन्स्टंट असलं तर लिमिट काही वेगळी येत नाही. मग आपण काय म्हणतो की इथं एक्सची टर्मच नाही, म्हणजे हे जे लिमिट आहे विच डिपेंड्स ऑन एम, एमच्या किमतीवर आहे. आणि एमची किंमत काही पण असू शकते, सांगता येत नाही. हेन्स सायमल्टेनियस लिमिट ऑफ लिमिट एक्स वाय टेन्स टू झिरो झिरो ऑफ fxy डज नॉट एक्झिस्ट.